पुण्यामधील बुधवार पेठ रेड लाईट एरियामध्ये फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या भारतामध्ये वास्तव्यास असलेल्या 5 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले। विशेष म्हणजे मागील 11 महिन्यामध्ये पुणे पोलिसांनी पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांची संख्या आता 94 वरती पोहोचली आहे। अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधामध्ये विशेष मोहीम राबवली जाते। त्या अंतर्गत फरासखाना पोलीस स्टेशननं बुधवार पेठ परिसरात रात्री 1 ते सकाळी 9 वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। पोलिसांना गुप्त माहिती मिळालेली होती। माचिस वेल्डिंग परिसरामध्ये काही बांगलादेशी महिला अवैधरित्या राहत असल्याची या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून 5 महिलांना ताब्यात घेतलंय। कोम्बिंग ऑपरेशन मध्ये सगळीकडे अवैध धंदे जे चालू आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी, नंतर मग जे इलिगल ज्या पण गोष्टी होत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हा कोम्बिंग ऑपरेशन घेतलं जातं। याच्यामध्ये काल एक मोठी कारवाई ही करण्यात आली की बुधवार पेठेमध्ये जे कोम्बिंग ऑपरेशन चाललं होतं तिथे 5 बांगलादेशी नागरिक हे आम्ही या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये शोधले। त्यांची पूर्ण घराची झाडाझडती झाली। त्याच्यानंतर मग त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे थरोली व्हेरीफाय केले गेले। याच्यामध्ये निष्पन्न झालं की ते बांगलादेशी नागरिक आहेत, भारतामध्ये त्या छुप्यारीत्याने बॉर्डर पार करून इथे शिरलेले आहेत। बॉर्डर पार त्यांनी वेस्ट बेंगॉलच्या एरियाजमधनं केल्या आणि तिकडून या पुणेमध्ये बुधवार पेठ एरियामध्ये राहण्यात आले। जसं आपण बघू शकतो की ही कारवाई आपली सतत चालू आहे। मागे पण आपण 18 बांगलादेशी नागरिक पकडले होते। त्याच्यामध्ये बांगलादेशी नागरिकांना इथे स्टे करण्यामध्ये जो मदत करणारा इसम होता सुमित चव्हाण, त्याला आपण शोधून काढलेले आहे। त्याचेही पुढचे काही आपण लिंक्स शोधून काढलेले आहेत।